तर ईव्हीएम घोटाळ्याच्या आरोपावरून प्रकाश आंबेडकर यांना निवडणूक आयोगानं नोटीस बजावली आहे। मंगळवारी राज्यात झालेल्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या वेळी रावेर लोकसभा मतदारसंघात आपलं मत दुसऱ्याच उमेदवाराला जात असल्याचा अमोल सुरवाडे या मतदारांनी आरोप केला होता। त्याचाच आधार घेऊन बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सुद्धा निवडणूक प्रक्रियेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय। पण प्रत्यक्षात अशा पद्धतीची कुठलीही घटना घडली नसून अफवा पसरवणाऱ्या निवडणूक आयोगानं नोटिसा बजावलेल्या आहेत। आपण बघू शकतो आताची सर्वात महत्त्वाची बातमी। ईव्हीएम घोटाळ्याच्या आरोपावरून प्रकाश आंबेडकर यांना निवडणूक आयोगानं नोटीस बजावली असून मंगळवारी राज्यात झालेल्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या वेळी रावेर लोकसभा मतदारसंघात आपलं मत हे दुसऱ्याच उमेदवाराला जात असल्याची घटना उघडकीस आली होती। अमोल सुरवाडे या मतदारांनी ही तक्रार केली होती आणि त्याचाच आधार घेत बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सुद्धा निवडणूक प्रक्रियेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय। पण प्रत्यक्षात अशा पद्धतीची कुठलीही घटना घडली नसून अफवा पसरवणारे जे आहेत व्यक्ती त्यांना निवडणूक आयोगानं आता नोटीस बजावलेली आहे। आपण बघतोय ईव्हीएम घोटाळ्याच्या आरोपावरून खरं तर प्रकाश आंबेडकरांना निवडणूक आयोगानं ही नोटीस बजावली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे सिनियर करेस्पॉन्डंट गोविंद तुपे यांच्याकडून। गोविंद, काय सांगाल ईव्हीएम घोटाळ्याच्या आरोपावरून प्रकाश आंबेडकर यांना निवडणूक आयोगानं नोटीस बजावलेली आहे, काय अधिक माहिती आहे? शैलजा, निवडणूक आयोगानं जी नोटीस बजावली आहे त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की जे तिसऱ्या टप्प्यातलं जे मतदान झालं त्या तिसऱ्या टप्प्यातल्या एका रावेर जो लोकसभा मतदारसंघ होता त्या लोकसभा मतदारसंघामध्ये अमोल सुरवाडे नावाच्या एका मतदाराने आपण ज्या व्यक्तीला मतदान केलंय त्यांना ते मत जात नसल्याचा आरोप या ठिकाणी केला होता। आणि त्याचे या ठिकाणी ज्यावेळेला निवडणूक आयोगाचे जे तत्कालीन तिथले जे जिल्हाधिकारी आहेत किंवा संबंधित जे अधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी ज्या वेळेला क्रॉस चेक केलं त्यावेळेला तसं कुठल्याही पद्धतीचं तक्रारीत तथ्य आढळलं नव्हतं। आणि त्यामुळे ईव्हीएम मशीन किंवा निवडणूक प्रक्रियेसंदर्भातल्या जे काय अफवा अशा पद्धतीने पसरवल्या जात आहेत त्यामुळे निवडणूक आयोगानं अमोल सुरवाडेंना नोटीस बजावली होती। आणि याचाच आधार घेऊन प्रकाश आंबेडकर असतील त्यांनी या ठिकाणी या संदर्भातले आरोप केले होते की ईव्हीएम मशीन जे आहेत त्याच्यामध्ये या ठिकाणी जवळपास जे 7 सेकंद म्हटलं जाते ते 7 सेकंद व्हीव्हीपॅटवरचं जे रिसीट आहे ते दिसत नाही। त्याचबरोबर आपण ज्या व्यक्तीला मत टाकतो आहोत त्याला ते मत जात नसल्याचे आरोप केले होते। आणि याची सगळी काय तपासणी केल्यानंतर निवडणूक आयोगाने एक कन्क्लुजन काढत या ठिकाणी प्रकाश आंबेडकरांना नोटीस बजावलेलं आहे की तुम्ही या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया किंवा ईव्हीएम जे आहेत त्याच्याबद्दल अफवा पसरवण्याचं काम करता आहात आणि त्या संदर्भातला खुलासा करावा अशा पद्धतीचं नोटीस निवडणूक आयोगाने प्रकाश आंबेडकरांना पाठवलेलं आहे। आज संध्याकाळपर्यंत या ठिकाणी या आयोगाच्या नोटीसला प्रकाश आंबेडकर कदाचित उत्तर देण्याची शक्यता आहे आणि त्या उत्तरानंतर निवडणूक आयोग आपला या ठिकाणी पुढची कारवाई करेल। पण गेल्या 2 दिवसापासून आपण मुंबईतल्या घडामोडी बघितल्या तर शरद पवार असतील, त्याचबरोबर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू असतील, त्याचबरोबर एकूणच ज्या विरोधी पक्षांची जी 23 पक्षांची जी बैठक आहे त्या 23 पक्षांनी मुंबईमध्ये 2 दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन ईव्हीएम मशीन जे आहे ते ईव्हीएम मशीन बाबत वेगवेगळ्या आरोप आणि हे सगळ्या केल्या होत्या। या ठिकाणी प्रेझेंटेशन केलं होतं, चंद्रबाबू नायडूंनी सादरीकरण केलं होतं की ईव्हीएम मशीन जे आहे ती या ठिकाणी कशा पद्धतीने 3 सेकंदच फक्त या ठिकाणी जे व्हीव्हीपॅटचे जे मशीन आहे त्याच्यामध्ये रिसीट दिसते आहे, आपण जे मतदान करतो आहोत ते मत त्याच व्यक्तीला जाते की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली होती। आणि एकंदरीत राज्यभरात आणि देशभरात ईव्हीएम बाबत जे विरोधी पक्षांकडून जी साशंकता निर्माण केली जाते आणि त्याचीच पुनरावृत्ती प्रकाश आंबेडकरांकडूनही झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। नक्कीच धन्यवाद गोविंद, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण बघतोय ईव्हीएम घोटाळ्याच्या आरोपावरून प्रकाश आंबेडकर यांना निवडणूक आयोगानं नोटीस बजावली आहे। मंगळवारी राज्यात झालेल्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या वेळी खरं तर रावेर लोकसभा मतदारसंघात आपलं मत हे दुसऱ्याच उमेदवाराला जात असल्याचा अमोल सुरवाडे या मतदाराने आरोप केला होता। त्याचाच आधार घेऊन बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सुद्धा निवडणूक प्रक्रियेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं। पण प्रत्यक्षात अशा पद्धतीची कुठलीच घटना घडली नसून फक्त अफवा पसरवणारे जे आहेत त्यांना निवडणूक आयोगानं नोटीस बजावली आहे।